नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जून मध्ये जी होणारी ग्रामसेवकची एग्जाम आहे त्या संबंधित अतिशय महत्त्वाची प्रश्न आणि उत्तरे। मी एग्जामच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाची नोट्स काढून ठेवली होती, त्यामध्ये आपण कृषी घटक बघणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, खूपच फायदेशीर ठरेल। मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, म्हणजे येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करून शेअर करायला विसरू नका। चला तर मग कुठलाही वेळ वाया न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। कोणत्या पिकाच्या डाळीत फॉस्फरिक आम्लाचे प्रमाण जास्त असते? मूग, उडीद, लाख, मसूर। तर याचं उत्तर आहे उडीद। पुढचा प्रश्न, कोणत्या पिकाच्या हिरव्या पानांवर मॅलिक व ऑक्झॅलिक आम्ल तयार होते? लाख, मसूर, हरभरा, चवळी। तर याचं उत्तर आहे हरभरा। पुढचा प्रश्न बघूया, पेरणीपूर्वी कडधान्याच्या बियाण्यांची बीज प्रक्रिया कशाबरोबर केली जाते? ॲझोस्पिरिलम, ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम, मायक्रोरायझा। तर याचं उत्तर आहे रायझोबियम। पुढचा प्रश्न बघूया, हिंदुकुश पर्वत कोणत्या कडधान्याचे उगमस्थान आहे? मसूर, वाल, चवळी, हरभरा। याचं उत्तर आहे मसूर। पुढचा प्रश्न, जीवाणू संवर्धनाची प्रक्रिया करताना त्यात गुळ का मिसळतात? जीवाणूंना खाद्य पुरवण्यासाठी, रोगप्रतिकारक म्हणून, जीवाणू संवर्धन दाण्यांना चिटकण्यासाठी, हे सर्व। तर याचं उत्तर आहे जीवाणूंना खाद्य पुरवण्यासाठी। पुढचा प्रश्न बघूया, कडधान्यात नत्र शोषण्याची क्रिया केव्हा सुरू होते? पेरणीपूर्वी, पेरणीनंतर 15 दिवसांनी, पेरणीनंतर लगेच, काढणीच्या वेळी। तर याचं उत्तर आहे पेरणीनंतर लगेच। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या तेलबिया पिकास तेलबिया पिकांची राणी असे म्हणतात? सूर्यफूल, करडई, तीळ, एरंडी। तर याचं उत्तर आहे करडई। पुढचा प्रश्न बघूया, कोणत्या तेलबियांची पाने हातापायांची सूज उतरवण्यासाठी वापरतात? सूर्यफूल, तीळ, एरंडी, मोहरी। याचं उत्तर आहे एरंडी। पुढचा प्रश्न, कोणत्या तेलबियांची चटणी करून खातात? मोहरी, कावळा, सूर्यफूल, करडई। तर याचं उत्तर आहे कावळा। पुढचा प्रश्न बघूया, तिळामध्ये किती टक्के तेलाचे प्रमाण असते? 20, 30, 40, 50। तर याचं उत्तर आहे 50। पुढचा प्रश्न बघूया, गळीत धान्यामधून खालीलपैकी कोणत्या अन्न घटकांचा पुरवठा होतो? कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, पिष्टमय पदार्थ, खनिज पदार्थ। तर याचं उत्तर आहे स्निग्ध पदार्थ। पुढचा प्रश्न बघूया, हाताने परागीभवन केल्यास कोणत्या पिकाच्या उत्पादनात वाढ करते? तीळ, जवस, सूर्यफूल, करडई। तर याचं उत्तर आहे सूर्यफूल। पुढचा प्रश्न बघूया, ज्वारीच्या ताटामध्ये किती आठवड्यांपर्यंत हायड्रोसायनिक ऍसिड तयार असते? 4 ते 6, 6 ते 8, 8 ते 10, 10 ते 12। तर याचं उत्तर आहे 8 ते 10। पुढचा प्रश्न बघूया, कोणत्या पिकाला एकदल चारा पिकाचा राजा असे संबोधले जाते? बाजरी, मक्का, ज्वारी, गहू। तर याचं उत्तर आहे मक्का। लसूण घास पिकास पहिल्या कापणीनंतर दर किती महिन्यांनी 15 किलो नत्र व 50 किलो स्फुरद द्यावे? 2, 4, 6, 8। तर याचं उत्तर आहे 4। पुढचा प्रश्न, चाऱ्यासाठी वाढवल्या जाणाऱ्या हिरव्या ज्वारीस महाराष्ट्रातील शेतकरी काय म्हणून संबोधतात? कडबा, वैरण, कडवळ, बाटूक। तर याचं उत्तर आहे कडवळ। पुढचा प्रश्न, आफ्रिकन टॉल ही कोणत्या पिकाची जात आहे? बाजरी, ओट, बरसीम, मक्का। तर याचं उत्तर आहे मक्का। महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतीस कोणता हंगाम योग्य आहे? खरीप हंगाम, रब्बी हंगाम, उन्हाळी हंगाम, वर्षभर। तर याचं उत्तर आहे खरीप हंगाम। पुढचा प्रश्न, रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात कोठे करणे शक्य असते? कोरडवाहू शेतीमध्ये, बागायती शेतीमध्ये, हमखास पावसाच्या विभागात, वरीलपैकी बी व सी परिस्थितीमध्ये। तर याचं उत्तर आहे डी, वरीलपैकी बी व सी परिस्थितीमध्ये। पुढचा प्रश्न बघूया, रासायनिक खतांची गरज शेतकऱ्यांना केव्हा असते? उन्हाळी हंगामात, खरीप हंगामात, रब्बी हंगामात, वरीलपैकी सर्व। तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व। पुढचा प्रश्न बघूया, व्यवस्थापकाने निविष्ठांच्या पुरवठ्यासंबंधित नियोजन कसे करावे?
मागणी आल्यानंतर पुरवठा संस्थेकडे मागणी नोंदवावी. मागणी विचारात घेऊन पुरवठा संस्थांकडे आगाऊ मागणी नोंदवावी. मागणी आल्यानंतर पुढील कालावधीत पुरवठा करावा. मागणी व पुरवठा याचा संबंध तोडून टाकावा. तर याचं उत्तर आहे मागणी विचारात घेऊन पुरवठा संस्थांकडे आगाऊ मागणी नोंदवावी. पुढचा प्रश्न बघूया. खेळत्या भांडवलाचा उपयोग कृषी सेवा केंद्रामध्ये कशासाठी होतो? कायमस्वरूपी खर्चासाठी, दररोजच्या आर्थिक उलाढालीसाठी, पुढील हंगामाच्या निविष्ठांच्या नोंदणीसाठी, निविष्ठा उधारीने देण्यासाठी. तर याचं उत्तर आहे दररोजच्या आर्थिक उलाढालीसाठी. पुढचा प्रश्न बघूया. कृषी सेवा केंद्र व्यवस्थापकाने दूरदर्शनीपणाने सर्वसाधारणपणे किती वर्षाचे नियोजन करावे? 1 ते 2 वर्षाचे, 4 ते 5 वर्षाचे, 10 ते 15 वर्षाचे नियोजन करण्याची गरज नाही. तर याचं उत्तर आहे 4 ते 5 वर्षाचे. पुढचा प्रश्न. पुढीलपैकी कोणते तृणधान्य नाही? बाजरी, ज्वारी, गहू, तूर. तर याचं उत्तर आहे तूर. पुढचा प्रश्न बघूया. भाताचे उत्पादन पुढीलपैकी कोणत्या विभागात जास्त होते? कोकण, कोकण व विदर्भ, विदर्भ, कोकण व मराठवाडा. तर याचं उत्तर आहे कोकण. पुढचा प्रश्न बघूया. कडधान्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या पिकांचा समावेश होतो? भात, मोहरी, करडई, मूग. तर याचं उत्तर आहे मूग. पुढचा प्रश्न बघूया. भुईमूग या पिकाचा मुख्य उपयोग काय? पेड बनविण्यासाठी, तेल काढण्यासाठी, शेंगदाणे म्हणून खाण्यासाठी, वनस्पती तूप बनविण्यासाठी. तर याचं उत्तर आहे तेल काढण्यासाठी. पुढचा प्रश्न बघूया. पुढीलपैकी कोणती जात आंबा या पिकाची नाही? हापूस, केशर, गणेश, तोतापुरी. तर याचं उत्तर आहे गणेश. पुढचा प्रश्न बघूया. बानवली ही नारळाची जात कशी वाढते? बुटकी, पसरट, खूप उंच, मध्यम. तर याचं उत्तर आहे पसरट. पुढचा प्रश्न बघूया. पुढीलपैकी कोणती फुले कट फ्लावर म्हणून वापरली जात नाहीत? गुलाब, जरबेरा, ग्लॅडिओलस, झेंडू. तर याचं उत्तर आहे झेंडू. पुढचा प्रश्न बघूया. मध्यम मुदतीचे कर्ज किती कालावधीसाठी दिले जाते? 1 वर्ष ते 1.5 वर्ष, 1.5 ते 5 वर्ष, 5 ते 10 वर्ष, 10 ते 15 वर्ष. तर याचं उत्तर आहे 1.5 ते 5 वर्षापर्यंत. पुढचा प्रश्न बघूया. ज्या कर्जाची परतफेड 5 ते 10 वर्षात करायची असते त्या कर्जास कोणते कर्ज म्हणतात? अल्प मुदतीचे, मध्यम मुदतीचे, दीर्घ मुदतीचे यापैकी एकही नाही. तर याचं उत्तर आहे दीर्घ मुदतीचे. पुढचा प्रश्न बघूया. पिकोत्पादनासाठी वापरायची कर्जे कोणत्या प्रकारात मोडता? अल्प मुदत, मध्यम मुदत, दीर्घ मुदत यापैकी एकही नाही. तर याचं उत्तर आहे अल्प मुदत. महाराष्ट्रातील सहकारी कृषी पतपुरवठा करणाऱ्या संस्थेची रचना कशा प्रकारची आहे? द्विस्तरीय, त्रिस्तरीय, 4 स्तरीय, 5 स्तरीय. तर याचं उत्तर आहे त्रिस्तरीय. पुढचा प्रश्न. ग्रामीण भागात असणाऱ्या व पतपुरवठा करणाऱ्या सहकारी संस्थेस काय म्हणतात? राज्यस्तरीय सहकारी बँक, जिल्हा सहकारी बँक, विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, लँड डेव्हलपमेंट बँक. तर याचं उत्तर आहे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी. पुढचा प्रश्न बघूया. एका जिल्ह्यासाठी किती जिल्हा सहकारी बँक असतात? 4, 3, 2, 1. तर याचं उत्तर आहे 1. पुढचा प्रश्न बघूया. शेतकऱ्याने कर्ज फेडले नाही तर ते कोणाकडून वसूल करता येते? मित्राकडून, नातेवाईकाकडून, जमीनदाराकडून, मुलांकडून. तर याचं उत्तर आहे जामीनदाराकडून. एका जिल्ह्यासाठी किती राष्ट्रीयकृत बँका या लीड बँक म्हणून निवडल्या जातात? 1, 2, 3, 5. तर याचं उत्तर आहे 1. पुढचा प्रश्न. पारंपरिक पीक पद्धतीमध्ये अन्नधान्याचे क्षेत्र खालीलपैकी कोणत्या महत्त्वाच्या बाबींवर अवलंबून असते? कुटुंबाची अन्नधान्याची गरज, कुटुंबाची आर्थिक गरज, पाण्याची उपलब्धता यापैकी कोणतेही नाही. तर याचं उत्तर आहे पाण्याची उपलब्धता. पुढचा प्रश्न बघूया. कोकण विभागात खालीलपैकी कोणते महत्त्वाचे अन्नधान्याचे पीक घेतले जाते? भात, नागली, काजू, नारळ. तर याचं उत्तर आहे भात. पश्चिम महाराष्ट्रात कॅनॉल बागायतीखालील कोणत्या पिकाचे क्षेत्र जास्त आहे? कापूस, ऊस, भुईमूग, ज्वारी. तर याचं उत्तर आहे ऊस.
पुढचा प्रश्न, मराठवाडा विभागात खालीलपैकी कोणते मोठे धरण आहे? भंडारदरा, कोयना, गंगापूर, जायकवाडी. तर याचं उत्तर आहे जायकवाडी. पुढचा प्रश्न, विदर्भातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात भाताचे पीक जास्त आहे? अमरावती, नागपूर, भंडारा, यवतमाळ. तर याचं उत्तर आहे भंडारा. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र शासन हमी दरानुसार खालीलपैकी कोणत्या पिकाची प्रत्येक वर्षी खरेदी करते? कापूस, ऊस, भुईमूग, ज्वारी. तर याचं उत्तर आहे कापूस. पुढचा प्रश्न बघूया, कोणत्या कालावधीमध्ये शेतमालाच्या किमती कमी होतात? शेतमालाची आवक कमी झाल्यास, शेतमालाची निर्यात वाढल्यास, उत्पादन व आवक वाढल्यास, वरीलपैकी कोणतेच नाही. तर याचं उत्तर आहे उत्पादन व आवक वाढल्यास. पुढचा प्रश्न, शेतमालाच्या एखाद्या पिकाची किंमत चालू वर्षी जास्त राहिली तर पुढील वर्षी त्याचा काय परिणाम होतो? त्या पिकाखालील क्षेत्र कमी होते, त्या पिकाखालील क्षेत्र वाढते, पिकाखालील क्षेत्रात बदल होत नाही, यापैकी एकही नाही. तर याचं उत्तर आहे त्या पिकाखालील क्षेत्र वाढते. पुढचा प्रश्न बघूया, आधुनिक पीक पद्धती निवडताना खालीलपैकी कोणते घटक विचारात घेतले जातात? उत्पादनामधील धोका सहन करू शकणारी, किमतीमध्ये धोके सहन करू शकणारी, पुरेसा रोजगार उपलब्ध करून देणारी, वरील सर्व बरोबर. तर याचं उत्तर आहे वरील सर्व बरोबर. पुढचा प्रश्न बघूया, शेतमालास आधारभूत किमती जाहीर केल्यामुळे खालीलपैकी कोणास हितकारक असते? ग्राहक, व्यापारी, शेतकरी, शासन. तर याचं उत्तर आहे शेतकरी. थँक यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल.